आहेत कशा स्वरूपात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होते ते आपण पाहतोय। पसंतीच्या क्रमानं मतं दिली जातात, गुप्त मतदानाच्या माध्यमातून निवडणूक होते, त्यामुळे कोणी कोणाला नेमकं मतदान केलेलं आहे हे समजू शकत नाही। तर एकूण आपण बघूयात दोन्ही सभागृहातली जी संख्या आहे ती 782 आहे। लोकसभेतले 542 तर राज्यसभेत 240 खासदार आहेत, ज्यापैकी आपण बघतोय की एनडीएचे जे आहेत ते 427 आहेत, विरोधी पक्षाचे 355 आहेत आणि बहुमताचा आकडा हा 392 इतका आहे। लोकसभेत 249 हे अर्थातच काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांचे म्हणजे इंडिया आघाडीचे सदस्य आहेत, तर 293 हे एनडीएचे सदस्य आहेत। तर इकडे विरोधी पक्षांमध्ये आपण राज्यसभेचे सुद्धा खासदार पाहत आहोत। सीपी राधाकृष्णन कोण आहेत पाहूयात। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार, तामिळनाडूच्या कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून 2दा खासदार झालेले आहेत। 1998 आणि 1999 मध्ये लोकसभेत ते खासदार म्हणून निवडून आले। तर 2023 मध्ये झारखंडच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर 2024 साली महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे। तर तामिळनाडूमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे। त्यामुळे सीपी राधाकृष्णन हे जुने जाणते नेते भाजपचे। तर सुदर्शन रेड्डी कोण आहेत पाहूयात। बी सुदर्शन रेड्डी हे मूळचे आंध्र प्रदेशचे आहेत। रेड्डी यांचं न्यायशास्त्रामध्ये समृद्ध अशा स्वरूपाचं करिअर आहे। तर डिसेंबर 1971 आंध्र प्रदेश बार काउन्सिलचे ते अधिवक्ता होते। आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, गुवाहाटी उच्च न्यायालयात त्यांनी काम केलेलं आहे। तर 2007 साली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याचा मान त्यांना मिळाला। तर जुलै 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले। त्यानंतर तेलंगणा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, रोजगार, राजकीय, जातीवर आधारित सर्वेक्षणामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे।